आजपर्यंत आपण अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉर, चिप वॉर आणि AI वॉरबद्दल ऐकलं होतं. पण आता या स्पर्धेने आणखी एक नवीन टप्पा गाठला आहे, ह्युमनॉइड रोबोटिक्स. ह्युमनॉइड रोबोट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर माणसासारखा दिसणारा, चालणारा, वस्तू उचलणारा आणि AIच्या मदतीने स्वतः निर्णय घेऊ शकणारा रोबोट. आज हे रोबोट्स फक्त फॅक्टरीमध्ये काम करत नाहीत, तर सिक्युरिटी, हेल्थकेअर, लॉजिस्टिक्स आणि मिलिटरीसारख्या क्षेत्रातही वापरण्याची तयारी सुरू झाली आहे. आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अचानक अमेरिकेने बंदी का घातली? याचं कारण आहे नॅशनल सिक्युरिटी. ट्रम्प प्रशासनाने चीनमधून येणाऱ्या नवीन ह्युमॅनॉइड आणि क्वाड्रूप रोबोट्सवर निर्बंध लावले आहेत. अमेरिकेचा दावा आहे की अशा कनेक्टेड रोबोट्सचा वापर भविष्यात डाटा कलेक्शन, सायबर अटॅक आणि क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ल्यावर होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेला चीनवर टेक्नॉलॉजी डिपेंडन्सी कमी करायची आहे. पण इथेच गोष्ट संपत नाही. चीननेही स्पष्ट संदेश दिला आहे की AI आणि रोबोटिक्स हेच भविष्यातील सामर्थ्य असणार आहे. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन गेल्या अनेक वर्षांपासून रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. मेड इन चायना 2025 या धोरणात रोबोटिक्स हा स्ट्रॅटेजिक सेक्टर घोषित करण्यात आला होता आणि आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे. आज परिस्थिती अशी आहे की जगातील सर्वात जास्त इंडस्ट्रियल रोबोट्स चीनमध्ये वापरले जातात. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सनुसार जगभर बसवलेल्या इंडस्ट्रियल रोबोट्सपैकी सुमारे 54% रोबोट्स एकट्या चीनमध्ये बसवले जातात. चीनकडे जवळपास 20 लाख ऑपरेशनल इंडस्ट्रियल रोबोट्स आहेत. म्हणजे रोबोटिक्समध्ये चीनने खूप मोठी आघाडी घेतलेली आहे. आता मिलिटरीबद्दल बोलू. आजच्या युद्धात फक्त बंदूक चालवणारा सैनिक महत्त्वाचा राहिलेला नाही. AI आधारित ड्रोन, ऑटोनॉमस व्हेकल, रोबोट डॉग, ह्युमनॉइड रोबोट, इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम ही सगळी टेक्नॉलॉजी भविष्यातील युद्धाचा भाग बनत आहेत. कल्पना करा, जर धोकादायक मिशनवर माणसाऐवजी रोबोट पाठवता आला तर सैनिकाचे जीव वाचू शकतात. म्हणूनच अमेरिका आणि चीन दोन्ही देश मिलिटरी AIमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करत आहेत. आता एक महत्त्वाचा प्रश्न, भारत कुठे आहे? भारतही मागे नाही. भारतीय सैन्य AI, ऑटोनॉमस सिस्टीम, स्वार्म ड्रोन्स, रोबोट डॉग्स आणि अनमॅन्ड टेक्नॉलॉजीजवर काम करत आहे. DRDO आणि भारतीय स्टार्टअप संरक्षण क्षेत्रासाठी AI आधारित सिस्टीम्स विकसित करत आहेत. पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ह्युमॅनॉइड रोबोटिक्सच्या कमर्शियल स्केलमध्ये भारत अजून अमेरिका आणि चीनच्या मागे आहे. याच क्षेत्रात पुढील काही वर्षात भारताला मोठी गुंतवणूक, संशोधन आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढवावी लागणार आहे. शेवटी जसं 20 वर्षांपूर्वी जग मोबाईल आणि इंटरनेटमध्ये स्पर्धा करत होतं, तसंच आता AI आणि ह्युमॅनॉइड रोबोट्समध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. उद्याचं जग फक्त इकॉनॉमीने नाही, तर AI, रोबोटिक्स आणि टेक्नॉलॉजीने ठरणार आहे. आणि म्हणूनच अमेरिका आणि चीनमधील ही नवीन स्पर्धा संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे UPSC आणि MPSCसाठी कठीण करंट अफेअर्स अगदी सोप्या मराठीत समजून घ्यायचा असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या करंट अफेअर स्टोरीचं अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.